तुम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या पुत्र प्रद्युम्न यांची कथा माहिती आहे का? प्रद्युम्न हे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचे ज्येष्ठ पुत्र होते आणि ते कामदेवाचे अंशावतार मानले जातात. जन्म झाल्यानंतर लगेचच शंबरासुर या असुराने त्यांचे अपहरण केले आणि त्यांना समुद्रात फेकून दिले. तेव्हा एका मोठ्या माशाने त्यांना गिळले. नंतर शंबरासुराची पत्नी मायावती हिला ते त्या माशाच्या पोटातून सापडले आणि तिने त्यांचे पालनपोषण करून त्यांना शस्त्रविद्या शिकवली. युवावस्थेत मायावतीने प्रद्युम्न यांना त्यांची खरी ओळख सांगितली. त्यानंतर प्रद्युम्न यांनी युद्ध करून शंबरासुराचा वध केला. यानंतर ते मायावतीसोबत द्वारकेत परतले आणि तेथे त्यांची भेट त्यांची माता रुक्मिणी आणि पिता श्रीकृष्ण यांच्याशी झाली. नंतर त्यांचा विवाह रुक्मावती हिच्याशी झाला आणि त्यांना अनिरुद्ध नावाचा पुत्र झाला. पुढे अनिरुद्ध उषा हिच्याशी विवाह केल्यामुळे प्रसिद्ध झाले.